गाडीपर्यंत तर जा. अरे गाडीपर्यंत जा ना बाळा. हाय हॅलो नमस्कार. मधुराणीज ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे. पावसालाही आजपासून सुरुवात झाली आणि सकाळपासून भरपूर पाऊस पडतोय. मुलं स्कूलला गेले आणि सगळेच ज्याच्या त्याच्या कामासाठी बाहेर गेलेले आहे. आणि आता मी घरात एकटीच आहे. घरातलं सगळं आज खूप लवकर माझं आवरून झालं आणि आता काय करायचं, त्यामुळे असं होत नाही ना की आपल्याला कितीही निवांत असलो तर काहीतरी काम नसतं. सो आज मी एक असं काम काढलंय ज्याने पूर्ण दिवस माझा किचन मध्येच जाईल. सो चला, आज बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत, त्या तुमच्यासोबत शेअर करते. व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. आणि तर आज असं आहे, आज म्हणजे घरातल्या ज्या काही गोष्टी संपलेल्या होत्या, आज वेळ मिळाला आहे तर आज बऱ्याच गोष्टी करायच्या आहे. किचन क्लीन केलं होतं, त्यावेळेस बघितलं थोडासा रवा आहे, त्याला असं वाटतं थोडासा ओलसरपणा आला, तो भाजायचा आहे. शेंगदाणे कूट बनवायचा आहे. आणि या दिवसांमध्ये ना आता पाऊस तर चालू आहे बाहेर आणि मुलांना खायलाही लागतं. बऱ्याच दिवसाचं त्यांच्यासाठी खायच्या गोष्टी बनवायच्या होत्या, तर त्याही आता इथे बनवायला घेते. सगळ्यात पहिले शेंगदाणे भाजून बाजूला ठेवते आणि मग आज पूर्ण दिवस मी माझे हे सगळे कामं करून घेते. शिवांशला आणायला जायचे कारण की मिस्टर बाहेर गेले, पण वाजले 12. त्याची स्कूल सुटते 1 वाजता. तो 1 वाजेपर्यंत माझी अर्धी तयारी होते. सो फटाफट मी आता करून घेते. आणि चिक्की पण बनवायची आहे, ती मुलांना खूप आवडलेली आणि त्याचं खूप चाललं होतं की मम्मा चिक्की बनव. आणि आपल्याला वेळ कालच बनवायची होती, पण काल आपली दीपा अमावस्या होती आणि घरातलं क्लिनिंग वगैरे, त्याच्यामुळे त्या गोष्टी काही मिळाल्याच नाही करायला. सो आज करूया. चला, खोबरं खूप महाग झालंय, 450 रुपयाचं 1 किलो. आणि या दिवसांमध्ये ना आपण जास्त आणलं तर ते खराब पण होतं, तर बुरशी येते त्याला या दिवसांमध्ये. आणि त्यामुळे मी काय करते, आता हे असं जे आपलं चिप्स बनवतो त्याने हे किसून ठेवते, छान भाजून घेते. आणि भाजलेलं खोबरं मग कधी खराब होत नाही. एक्स्ट्रा असेल तर त्याचा कूट करून आपण फ्रीज मध्ये पण ठेवू शकतो. चला, आता हे काम आहे काय बरोबर. शेंगदाणे छान भाजून झाले, ते थंड होण्यासाठी मी बाजूला ठेवले. आणि आता खोबरं पण भाजून घेते. आमच्याकडे ना मसाल्याच्या भाज्या भरपूर असतात, म्हणजे जास्त करून ग्रेव्हीच्या भाज्या असतात आणि त्याला मग खोबरं वगैरे लागतं. सो तेही इथे भाजून ठेवणार होते. आणि अशा पद्धतीने छान असं, खूप जास्त मी ना असं त्याला भाजत नाही, म्हणजे त्याचा कलर पण खूप जास्त बदलला नाही पाहिजे, नाहीतर आहे ना ते खूप जास्त जळकं लागतं आणि तेहीच आपल्याला आवडत नाही. त्यामुळे एकदम मीडियम भाजायचं आहे. आणि त्यानंतर मिक्सरला आपण बारीक करून घेणार आहोत. सगळी प्रिपरेशन मी आधी करून ठेवली. आता पटकन हे सगळं करण्याआधी ना भरपूर कचरा झालेला. आता तुम्ही बघू शकता एवढ्या शेंगदाण्याची सालं काढली. खरं तर आहे ना शेंगदाण्याच्या सालीसोबतच आपल्याला शेंगदाणे खायला हवे, पण आपल्याला ते भाजून त्यानंतर त्याची साल काढ, पण मी जास्त नाही, जितकी निघेल तितकीच काढली. आणि पुन्हा तो कचरा व्हायच्या अशी मजा येईल. आणि त्या कचऱ्यात खेळण्याआधी तो कचराही तेवढा क्लीन करून घेतला. आता त्याला आणायला जायला अजून माझ्याकडे 15 मिनिटं होती. म्हटलं तोपर्यंत इकडे शेंगदाण्याचा कूटही होऊन जाईल. अर्धा कूट मला इथे करायचा आहे, अर्धा चिक्कीसाठी तसाच ठेवणार आहे. आणि परत पाऊस जास्त जोरात चालू झालाय, त्यानंतर म्हटलं लाईट वगैरे जाते की काय, त्यामुळे मग आधी कूट वगैरे करून घेते. आणि ही सगळी आपली प्रिपरेशन असली ना की बाकीच्या वेळेस ना आपल्याला कितीही गर्दीमध्ये अजिबात टेन्शन येत नाही, कारण की या गोष्टी मेन आपल्या झालेल्या असतात. चला, इथे दाण्याचा कूट पण झालाय आणि त्यानंतर बाकीची आपल्या काही गोष्टी आहेत त्या करूया.
शिवांशला आणायला जायचंय. कसं जायचं? हो बाळा, खा. चला, शिवांशला घेऊन आले मी स्कूलवरनं आणि आता आम्ही चिक्की बनवायला घेतो आणि त्यानंतर मग आम्ही काय करणार आहे? खूप चिक्की बनवायची आहे आणि खूप चिक्की खाणार पण नक्की. ओके, चला गुळाचा पाक करून घेतो. पाक करायचा त्याचा. हो, बबल येत आहे. पाक रेडी होतोय. म्हणजे पाक रेडी. तोंड नको आली. आणि हळद नाही चटका बसेल. तू मम्माचं ऐकणार नाही. अरे ऐकतोच आहे ना. हे बघ ना. व्हेरी गुड. गुणाचं ते बोल. हे बघ, हे हिललंच नाही मी. हिल्लाच नाही. झालं नाही ना. किती वेळ होईल? त्याला वेळ लागतो व्हायला. झालं बघ ना. नाही ना. याच्यात टाकलेलं कडक झालं का मग होता. आता हे कडक आहे का? नाही. ते नरम आहे. आपल्याला कडक गोळी झाली पाहिजे. एवढी कडक झाली पाहिजे ना. मग इसे कहते ही पाक. गुड पाक. गुळ का पाक. गुळाचा पाक. म्हणजे त्याच्याने आम्ही चिक्की बनवू शकता. म्हणजे याच्यात असं बेसन पीठ टाकत असतं. मम्मा बेसन पीठने छान लागतं रे. नाही लागतं ना. लागतं. बेसन पीठ कशाला टाकायचं? म्हणजे ते आहे ना, चॉकलेट सारखं लागतं हे. हो, गुळ पण असतं त्याच्यात. झालं पण. तिथं बघ, तो छोटा. नाही ना. अरे बघ, तो झाला का? तो छोटावाला. बबल निघतोय खूप. बबल निघतोय. मम्मा, आता नाही
बरं मग घरीच खा. ओके. काय चिखल नाही होणार. बाबा सोडवायला येतील आणि स्कूलला जायचं. वाटत होतं तिथं मला. एवढे बनवला. ते कुठे गेला आपलं ते? ते कुठे गेला आपलं ते? हो. आणि ते असं करायचं. ते पण घेणार आहे. थांब ना. अरे असं असं आणते मी. हे हा तेच. हा असं. हे ते सारखं चपट करायला चपट. चपट करायला. मम्मा सगळं माहिती मला चपट करायला. तू कसं एवढा हुशार कसं काय झाला रे? झालं ना मग. चिक्की खाल्ल्यामुळे झालं वाटतं. वाटतं ते होतं त्याने मला. तुला ताकद आली. मी दुसरा घ्यायचं. दुसरा घ्यायचं. का? अरे इथं. इतकी सगळी तुम्ही शिवांशची बडबड ऐकली असेल आणि हे मला दिवसभर असतं. काय दिवसभर त्याची बडबड ऐकायला लागते आणि तो जर स्कूलला गेला ना तर मला तितक्या वेळ करमतही नाही. पण मग तितकी कामं असतात त्यामुळे कामं होईपर्यंत टेन्शन नसतं. असं वाटतं अरे हा चला तो गेलाय ना आता जरा निवांत झालो. पण ज्या वेळेस कामं आवरून होतात ना त्यावेळेस मग पुन्हा असं वाटतं कधी तो येईल आणि मग त्याची बडबड चालू होईल. चला हे सगळं करता करता आम्हाला बराच वेळ झाला. त्यानंतर जेवणं वगैरे केली आणि म्हटलं तर पाऊस पडतोय मस्त अंगावर घेऊन तरी त्याला झोपवूया म्हणून त्याला मी घेऊन जवळ झोपले होते. आणि असं करता करता आम्हाला 4-4:30 वाजले. आणि त्यानंतर ना आज मला काहीही करून शंकरपाळ्याही करायच्याच होत्या. थोड्याशाच करणार होते मी. पावशेर मैद्याच्या करणार आहे कारण की थोडं केलं की ते संपलं की परत करायलाही मजा येते. एकदा जास्त करून ठेवायला मला अजिबात आता तरी आवडत नाहीये. पहिले आम्ही करताना जास्त क्वांटिटीमध्ये करायचे पण आता इतकं काही काही मुलांना खायला असतं आणि त्यांच्या दर 2 दिवसामध्ये त्यांच्या आवडणाऱ्या गोष्टी आवडीनिवडी बदलत असतात. म्हणून मग करतानाच थोडं करायचं. पुन्हा करावं लागलं तरी चालेल. इथे ना याची रेसिपी नक्की कधीतरी तुमच्यासोबत शेअर करेन. आणि मी ना इथे असंच बसताना पीठ मळलं होतं आणि त्यामुळे ते काही शूट घेतलं नाही. सो अशा पद्धतीने ना 3 लेअरमध्ये करतो जेणेकरून शंकरपाळी आहे ना ती खारीसारखी तिला लेअर येते. चला इथे आता मी शंकरपाळ्या करून घेते. त्यानंतर आता आणूही आलेला आहे. त्याचं चहा पाणी आणि नाश्ता या सगळ्याच गोष्टी आपल्यासोबत आहे. मुलांना ना मधल्या वेळेत खाण्यासाठी काही ना काही लागतं. म्हणजे अजून मला 1-2 गोष्टी करायच्या आहेत त्या तुम्हाला येणाऱ्या दिवसामध्ये कळेलच. आणि हो ड्रायफ्रुट्स लाडू जे बनवले होते ना ते तर सगळ्यांना खूप जास्त आवडले आणि ते कधीच संपले पण आणि ते पुन्हा बनवायचे आहे. पण म्हटलं सध्या घरात ज्या वस्तू आहेत त्या आधी संपवूया. म्हणजे मी काही गोष्टी बनवण्यासाठी काही आणलं होतं किराणामध्ये मग ते आधी करणं गरजेचं आहे. पुन्हा ड्रायफ्रुट्स लाडू बनवले तर पुन्हा मग तेच खाणार मुलं. म्हटलं नको त्याआधी ना हे काहीतरी जे आपण ठरवले त्या गोष्टी बनवून ठेवूया आणि त्यानंतर मग ज्या वेळेस पुन्हा गावात वगैरे जाणं होईल त्यावेळेस सगळं साहित्य घेऊन येऊया. तर इथे मी ना थोडंच तेल घातलेलं आहे कारण की ज्यावेळेस आपण शंकरपाळ्या तळतो ना तर तूप आणि तेल एकत्र होतं आणि ते तेल परत यूजमध्ये येत नाही. म्हणून करतानाच मी थोडं थोडं टाकणार होते आणि ते तेल तेवढंच तेलामध्ये मला तळायचं होतं. असं माझं काहीतरी कॅल्क्युलेशन होतं की जेणेकरून ते तेल पण वाया जाणार नाही. आणि इथे मुलांची लुडबुड तुम्हाला माहीतच आहे. आणि आमच्याकडे ना दिवसभर शिवांशची बडबड चालू असते आणि मग नंतर आणू आला की भांडणं चालू असतात. त्यामुळे यांची भांडणं सॉल्व्ह करता करता आणि कामं करता करता माझे दिवस अशीच निघून जातात. जर ज्यांच्या घरात 2 मुलं असेल ना तर त्यांना ही गोष्ट डेफिनेटली माहिती असते की काय नमकी 2 मुलं असले की काय घडतं. सो चला असं करता करता इथं माझ्या अर्ध्या तरी शंकरपाळ्या बनवून झाल्या आहे. मुलांना खूप आवडल्या. सो आजचा व्हिडिओ ना म्हणजे काम नसतानाही काम कसं काढायचं ना हे आपल्याला बरोबर माहिती असतं. पण असो त्या कामामुळे ना आपला आजचा खूप मोठा म्हणजे उद्या येणाऱ्या किंवा काही दिवसात ज्या गोष्टी कराव्या लागणार होत्या आज लकीली तो आपल्याला चान्स मिळाला. म्हणजे लकीली लवकर कामं आवरली आणि त्यामुळे मग पटापट ही कामं करायला पण वेळ मिळाला. थोडासा आराम पण झाला शिवांशमुळे. आणि चला आता शंकरपाळ्या करून घेते. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हीही असं करतात का? माझ्यासारखी काम नसले की कामं काढायला कोणाकोणाला आवडतं? प्रत्येकालाच आवडत असेल कारण की कुणाला वाटत नाही की आपली ही कामं झाली पाहिजे ते कामं. आणि खूप दिवसापासून आपल्या डोक्यात अशा गोष्टी असतात विचारात की आज हे करायचं ते करायचं.
चला आता पाऊस चालू आहे त्यामुळे मस्त गरमागरम शंकरपाळ्या एन्जॉय करतो आणि तुम्हीही नक्की असं काहीतरी तुमच्या मुलांसाठी ट्राय करा जेणेकरून त्यांनाही आनंद वाटेल. आणि चलो आणि भेटूया पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये नवीन दिवसाची नवीन सुरुवात सोबत. जर तुम्हाला काही वाटत असेल तर मी तुमच्यासोबत काही शेअर करावं तर नक्की तुम्ही कमेंट करून सांगू शकता. सो पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा.